शिक्षक मित्रो नमस्कार। निपुण महाराष्ट्र ॲप संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। निपुण महाराष्ट्र ॲप कसे डाउनलोड करायचे, पालकांचे मोबाईल क्रमांक कसे अपलोड करायचे किंवा अद्ययावत करायचे, चला बघूयात। प्ले स्टोअरला जाऊया। प्ले स्टोअरला गेल्यानंतर या ठिकाणी वरती आपल्याला सर्च करायचे निपुण महाराष्ट्र ॲप। निपुण महाराष्ट्र ॲप आपल्याला वरती इथे निपुण महाराष्ट्र दिसत आहे, त्याला क्लिक करूया। इन्स्टॉल सांगते 14 MB हे ॲप आहे। इन्स्टॉलला क्लिक करूया। निपुण महाराष्ट्र हे ॲप इन्स्टॉल होत आहे। निपुण महाराष्ट्र ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपण ओपन करायचं आहे। निपुण महाराष्ट्र ॲप इन्स्टॉल होत आहे। या ठिकाणी निपुण महाराष्ट्र ॲप इन्स्टॉल झालेला आहे, त्याला ओपन करूया। ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, निपुण महाराष्ट्राचा लोगो आणि खाली पुढे असं बटन आहे। पुढे या बटनाला क्लिक करूया। पुढे प्रोफाईल निवडा। अशा पद्धतीचे 4 प्रोफाईल दिलेले आहेत, एक मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षक। मुख्याध्यापक या प्रोफाईलला आपण जर क्लिक केलं तर सांगते की सदरील सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल। पालक या बटनाला क्लिक केलं तर सर्व शाळांची मोबाईल क्रमांक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, अशा पद्धतीचा मेसेज आहे। शिक्षक बटनाला क्लिक केलं तर तुमचा मोबाईल क्रमांक टाका म्हणते आणि पर्यवेक्षक बटनाला क्लिक केलं, तुम्ही पर्यवेक्षक असाल तर पर्यवेक्षकाचा मोबाईल क्रमांक आणि पर्यवेक्षक म्हणून पर्यवेक्षक असतील तरच या ठिकाणी तुमची माहिती तुम्ही भरू शकता। आता आपण शिक्षक आहोत म्हणून शिक्षक आणि शिक्षकाची माहिती भरायची आहे। शिक्षक बटनाला क्लिक करा, तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर नियम व अटी वाचण्यासाठी इथे क्लिक करा असं बटन आहे। ॲप वापरासाठीच्या नियम व अटी मी वाचलेल्या आहेत व मला मान्य आहेत, म्हणून या चौकटीला क्लिक करायचं आहे। चौकट ग्रीन होईल आणि बरोबरचा ॲरो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि OTP पाठवासाठी रिक्वेस्ट करायची आहे। OTP पाठवायची रिक्वेस्ट केल्यानंतर हा OTP काही सेकंदामध्ये आपल्याला मोबाईलला येईल। तो OTP आपण टाकायचा आणि OTP तपासण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे। OTP टाकतोय, टाकला। OTP तपासासाठी रिक्वेस्ट पाठवली आहे। पुढे अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला दिसेल। या ठिकाणी वरती तुमचं नाव दिसेल, पद दिसेल, स्टाफ ID दिसेल, मोबाईल क्रमांक दिसेल आणि खाली एक निपुण महाराष्ट्र अभियानची स्क्रीन दिसेल शासन निर्णयासंदर्भातली। पुढे या ठिकाणी एक टीचर या मुलीला शिकवत आहेत अशा पद्धतीची माहिती आहे आणि AI आधारित अध्ययन सरणीची माहिती पारदर्शकता आणि विद्यार्थी न्याय कृती आराखडा अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि खाली पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा अशी एक माहिती दिलेली आहे। बघूयात काय ते। पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत, याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्याच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकते। मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदविले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल, त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करावी। आता पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा या टॅबला आपण क्लिक करूया। पुढे शाळा निवडण्यासाठी ऑप्शन येतोय, तर स्क्रॉल करून तुमची शाळा निवडा। निवडलेली आहे। शोधा या बटनाला क्लिक केलं तर माध्यम, इयत्ता, तुकडी, एकूण विद्यार्थी, झालेल्या नोंदीन पालक, मोबाईल क्रमांक नसलेले पालक अशा पद्धतीचा एक टॅब या खाली दिलेला आहे। तुमच्या शाळेतले वर्ग दिसतील, तुकड्या दिसतील, एकूण विद्यार्थी दिसतील, झालेल्या नोंदी दिसतील। आता शेवटचा वर्ग घेऊया, 8वा वर्ग। या 8व्या वर्गामध्ये एक तुकडी आहे, 17 विद्यार्थी आहेत आणि 3 विद्यार्थ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत। त्यामध्ये मोबाईल नसलेला पालक 1 आहे। बघूयात, क्लिक करूया आपण त्याला। काही मोबाईल क्रमांक अद्ययावत केलेले आहेत आणि एक पालक आहे त्याच्याकडे मोबाईल क्रमांक नाही। चला दुसरा एक विद्यार्थी आपण या ठिकाणी घेऊया आणि त्याचा मोबाईल क्रमांक इनपुट करूया। इथे विद्यार्थ्यांचं नाव आहे, पालकांचा मोबाईल क्रमांक मी इनपुट करतो। आता मोबाईल क्रमांक इनपुट केलेला आहे। खाली आईचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे, टाकायचा आपल्याला। असेल तर टाका, अन्यथा टाकू नका। आणि जर या पालकाकडे आईकडे पण मोबाईल क्रमांक नाही, वडिलाकडे पण मोबाईल क्रमांक नाही, तर खाली पालकांकडे मोबाईल फोन आणि पुढे चौकट आहे, त्या चौकटीला क्लिक करायचे। त्यावेळेस वरील कोणताही मोबाईल क्रमांक न टाकता पालकांकडे मोबाईल फोन नाही
अशा पद्धतीचा अर्थ होतो आणि जतन करावं लागेल। इथे आता पालकांकडे मोबाईल क्रमांक आहे म्हणून आपण इनपुट केलेला आहे आणि जतन करा या बटनाला क्लिक करतोय। जतन करायला क्लिक केलं आहे आणि या पालकाचा मोबाईल क्रमांक जतन झालेला आहे। माहिती आपण बघूया। तर मराठी माध्यम, इयत्ता 8वी, तुकडी 1, एकूण विद्यार्थी 17 आणि झालेल्या नोंदी 4 आहेत। त्यापैकी एका पालकाकडे मोबाईल क्रमांक नाही। आता या पालकाकडे मोबाईल क्रमांक आलेला जर असेल, त्याने घेतला असेल मोबाईल, तर त्या पालकाचा मोबाईल आपल्याला या ठिकाणी इनपुट करता येईल। चला आपण त्याला इनपुट करूया। ज्या पालकाकडे मोबाईल क्रमांक नव्हता, या पालकाकडे मोबाईल क्रमांक नव्हता म्हणून त्याला एडिट करता येईल। एडिटचं एक ऑप्शन वरती आहे। हे जे पालकांकडे मोबाईल फोन अशा पद्धतीचं चौकट आहे त्याला क्लिक करूया। हिरवी चौकट निघून गेली आणि पालकांचा मोबाईल क्रमांक आपण त्यांनी जो घेतला आहे नवीन तो आपण या ठिकाणी इनपुट करूया। टाकलाय आणि याला आता जतन करूया। हा फोन जतन झालेला आहे पालकाचा। पुन्हा बॅक येऊया। आता बघा, वर्ग 8वा, तुकडी 1, एकूण विद्यार्थी 17, झालेल्या नोंदी 4, 4ही पालकांच्या नोंदी केलेल्या आहेत आणि मोबाईल नसलेले पालक 0 झालेले आहेत। अशा पद्धतीने तुमच्या वर्गातील सर्व पालकांच्या मोबाईल क्रमांकांना आपल्याला इथे इनपुट करायचं आहे आणि ह्या नोंदी अद्ययावत करायच्या आहेत। एवढी माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल। आता या ॲपबद्दल आपण माहिती बघूया। वरती सगळ्यात वर 3 रेषा दिलेल्या आहेत। ते 3 रेषेला आपण क्लिक करूया। निपुण महाराष्ट्राची मेन स्क्रीन दिसते आपल्याला। होम, माझी शाळा, निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत सामान्य विचारले जाणारे प्रश्न, मदत, अभिप्राय आणि बाहेर पडा अशा पद्धतीचे एकूण 7 टॅब या ठिकाणी आहेत। तर माझी शाळाला क्लिक करूया, 2 नंबरचा टॅब। या ठिकाणी मुख्याध्यापकाचा फोन नंबर वापरून शाळा शोधा किंवा UDAS क्रमांक टाकून शाळा शोधा अशा पद्धतीचा टॅब आहे। आपली शाळा आपल्याला सापडलेली आहे या ठिकाणी म्हणून आपण याचा वापर करणार नाही, आपण माहिती बघतोय। निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत, तर निपुण महाराष्ट्र हा प्रकल्प काय आहे बघूयात। शासन निर्णय दिलेला आहे आणि मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे आणि डेव्हलप कोणी केलेलं आहे ॲप त्याची माहिती दिलेली आहे। तर व्हावेल्स ऑफ द पीपल असोसिएशन पुणे, ओपा नावाची संस्था आहे, या संस्थेने हे ॲप तयार केलेलं आहे। शासन प्रकल्पाबाबत शासन निर्णय दिलेला आहे। शासन निर्णयाला क्लिक केलं तर शासन निर्णय डाउनलोड होतोय आणि हा शासन 5 मार्च 2025चा शासन निर्णय शासनाचा हा या ठिकाणी 17 पानाचा शासन निर्णय आपल्याला वाचायला मिळतोय। हा केव्हाही आपल्याला वाचता येतो। आपण सर्वांनी हा वाचलेला आहेच आणि या पद्धतीने आपण स्तर निश्चिती करायला सुरुवात केलेली सुद्धा आहे। पुढे हे ॲप कसं वापरायचं या संदर्भाची मार्गदर्शक पुस्तिका इथेच दिलेली आहे ॲपमध्ये। मार्गदर्शक पुस्तिकेला क्लिक करूया। ही PPT आहे, 38 PPT या ठिकाणी दिलेले आहेत, पेजेस दिलेले आहेत निपुण महाराष्ट्राचे ॲप संदर्भात। तर मुख्याध्यापक यांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसं वापरायचे, शिक्षकांनी कसं वापरायचे, पालकांनी कसं वापरायचे याची सविस्तर माहिती अतिशय छान सुंदर पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी या PPTमध्ये दिलेली आहे। शिक्षकांच्यासाठी निपुण महाराष्ट्र ॲप कसं वापरायचं, ते वाचन स्तराची नोंदणी शिक्षकांनी कशी करायची याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। इथेच सर्व या निपुण महाराष्ट्राच्या ॲपमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे। लेखन व संख्यांवरील क्रिया स्तर नोंदणी कशी करायची त्याची माहिती दिलेली आहे। माहितीचं विश्लेषण कसं होणार आहे ही माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। शिक्षकांनी पालकांचे फोन नंबर ॲपमध्ये कसे अद्ययावत करावे याचीही माहिती या ठिकाणी दिलेली होती, आपण ती अगोदर बघितलेली आहे। आता पालकांनी हे निपुण महाराष्ट्र ॲप कसं वापरायचं याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे। अशा पद्धतीची ही PPT या ठिकाणी आपल्याला ॲपमध्येच पाहायला मिळते। म्हणजे शासन निर्णय सुद्धा इथेच उपलब्ध आहे आणि PPT सुद्धा याच ठिकाणी उपलब्ध आहे। पुढे सामान्य विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। तर मुख्याध्यापकांसाठी सूचना आहेत, शिक्षकांसाठी सूचना आहेत, नंतर पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करा हा भाग निवडा अशा पद्धतीची माहितीसुद्धा बरीचशी माहिती छान माहिती या ठिकाणी ॲप संदर्भात दिलेली आहे। सविस्तर आहे, सोपी सुटसुटीत करून माहिती या ठिकाणी शिक्षकांना पुरवलेली आहे। मदत संदर्भातला एक टॅब आहे,
तर शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन कसे करावे, पालकांचे मोबाईल नंबर नोंदणी कशी करावी याचा डेमो व्हिडिओसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी एकूण 3 व्हिडिओ दिलेले होते, त्यामधला एक प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून यूट्यूबने एक व्हिडिओ डिलीट करून टाकलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे। तर या ठिकाणी 2 व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात। एक व्हिडिओ त्यामधला आहे की निपुण महाराष्ट्र शिक्षकांनी पालकांचे मोबाईल क्रमांक कसे इनपुट करायचे आहेत, नोंदणी कशी करायची, आणि शालार्थ 2.0ला मुख्याध्यापकाची नोंदणी कशी करायची, हे दोन्ही व्हिडिओ शिक्षकांनी पाहणे गरजेचे आहे। मदत टॅबवरती आहेत। अभिप्रायासाठी एक टॅब दिलेला आहे। या ठिकाणी शिक्षकांनी या ॲप संदर्भात अभिप्राय आपले नोंदवायचे आहेत। हे अभिप्राय आपल्या मोबाईल क्रमांकासह आपण या ठिकाणी नोंदवायचे आहेत। बघा, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, संपर्क क्रमांक टाकायचा आहे, आपले पद निवडायचे आहे, आणि हे ॲप सामाजिक सहयोगातून शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी मोफत पुरवण्यात आले आहे। अशाच इतर उपक्रमांची चाचणी व माहिती भरण्यासाठी आपण इतर देखील बॉट, गुगल फॉर्म, कागद, पेन पद्धत वापरली असेल, त्या तुलनेत निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपविषयी आपला अभिप्राय सविस्तर लिहायचा आहे आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। चला पुढे जाऊयात। अभिप्रायापर्यंत आलो आपण, आणि अभिप्रायानंतर या ॲपमधून बाहेर पडण्यासाठी बाहेर पडा या बटनाला क्लिक करा आणि या ॲपमधून बाहेर पडा। लॉग आउट आपण बाहेर पडू इच्छिता का? तर हो, आपण या ॲपमधून बाहेर आलेला आहे। पुन्हा जर आपल्याला या निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये प्रवेश करायचा असेल तर पुढे या बटनाला क्लिक करा। पुन्हा शिक्षक आहोत म्हणून शिक्षक बटनाला क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP येईल, OTPवरून लॉग इन करा, आणि ज्या पालकांचे मोबाईल क्रमांक तुम्हाला अद्ययावत करायचे आहेत त्या ठिकाणी जाऊन पालकांचे मोबाईल क्रमांक पुन्हा इनपुट करा। इथपर्यंत आपल्याला निपुण महाराष्ट्र संदर्भातली माहिती लक्षात आली असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।